समस्या तर चालूच असतात. आता रोड जरी झाले तरी खड्डे पडतात. समस्या या कधी संपतच नाही. समस्या तर चालूच असतात. आता रोड जरी झाले तरी खड्डे पडतात. समस्या या कधी संपतच नाही. मग नगरसेवकांनी नगराची सेवा करावी एवढीच अपेक्षा. त्यांनी समाज मंदिर जे बांधलेलं आहे तिथं पण काही सोय नाहीये. तिथं टुकार मुलं बसता उठता, दारू पिणारे इतर वगैरे शिव्या वगैरे चालता. नमस्कार, मी वैष्णवी सांगळे. महानगरपालिकेच्या निवडणुका ज्या आहेत त्या आता काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या आहेत. त्यामुळे सर्वच राजकीय पक्ष जे आहेत ते तयारीला लागलेले आहेत. नागरिकांच्या नेमक्या प्रभागात समस्या काय आहेत, भावी नगरसेवक नागरिकांना नेमका कसा अपेक्षित आहे, हे आपण प्रत्येक प्रभागात जाऊन बघत आहोत. नागरिकांच्या समस्या असतील किंवा त्यांच्या भावी नगरसेवकाकडून अपेक्षा असतील ते आपण जाणून घेणार आहोत. आता आपल्यासोबत एक ताई आहेत, त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत. ताई नमस्कार. नमस्कार. तुम्हाला भावी नगरसेवक कसा अपेक्षित आहे? नगरसेवक हा नगराची सेवा करणारा असावा, सामान्य कुटुंबातला असावा. सध्या तर चांगलाच आहे, पण बघू नवीन चेहरे, नवा पर्व बघू. 2026 जे असेल तो आम्ही पाठिंबा द्यायला तयार आहे. तुम्हाला प्रभागात काही समस्या जाणवतात का? समस्या तर चालूच असतात. आता रोड जरी झाले तरी खड्डे पडतात. समस्या या कधी संपतच नाही. मग नगरसेवकांनी नगराची सेवा करावी एवढीच अपेक्षा. प्रभाग क्रमांक 5 मध्ये नागरिकांना नेमक्या काय समस्या आहे आता हे जाणून घेतोय. भाऊ नमस्कार. प्रभाग क्रमांक 5 मध्ये आहोत. काय समस्या आहेत नागरिकांना? प्रभाग क्रमांक 5 मध्ये आमच्या महिला म्हणजे होतकरू महिला आहे, ज्यांना महिला बचत गट असेल, इतर व्यावसायिकांची काहीतरी म्हणजे नगरसेवक असेल किंवा जे काही नगराध्यक्षांकडून येणारे प्रश्नांचे हे असतील, सुविधा असतील, त्या उपलब्ध नसल्यामुळे बऱ्याचशा महिला जे कामापासून म्हणजे वंचित आहेत. दुसरी तर स्वच्छतेच्या बाबतीत म्हणायला गेलं ते आमच्या परिसरामध्ये हागणदारी मुक्त म्हणजे माननीय पंतप्रधानांनी जी योजना राबवलेली आहे तर त्या योजनेचा काही सुलभ इथे काही मदतीचा भाग नाहीये. बरेचसे प्रामुख्याने ज्यांचे व्यावसायिक आहेत म्हणजे जे बाहेरून आलेले आहेत, पण इथं प्राथमिक स्वरूपात म्हणजे सांगायचं की जे इथले स्थानिक लोक जे आहेत त्यांची पण वसाहत आहे ते स्लम मध्येच आहे इथे. ज्यांची म्हणजे व्यवस्था आहे आणि जी व्यवस्था केलेली होती नगरसेवकांनी ती आता खूपच म्हणजे घाणेरड्या स्वरूपाची झालेली आहे. जिथे स्वच्छता नाहीये, पाण्याची व्यवस्था नाहीये, अजून इथले जे फवारणी वगैरे ते नाहीये. आणि पाठीमागे जर बघायला गेले तर तुम्ही थोड्या अंतरावर इथे गेल्यानंतरून तिथे आजाराचे पण प्रामुख्याने खूप लक्षणं आढळतात. मग साधारण जो भावी नगरसेवक आहे त्याच्याकडून तुम्हाला काय अपेक्षा असते? भावी नगरसेवकांकडनं अपेक्षा हीच आहे की नगरसेवक कसा असावा, एक तर आदर्शशील असावा, सुशिक्षित असावा, समस्यांची म्हणजे तक्रार निवारण ही व्हायलाच नाही पाहिजे. आपल्या प्रभागामध्ये जी रचना आहे त्या प्रभागामध्ये जे लोक राहतात मग ती वसाहत कशी असेल, सुशिक्षित वर्ग असेल तर त्यांना लागणारे काही गोष्टी आहेत, आणि जे स्लम मध्ये असेल म्हणजे जे गरीब आहेत मग कामाची समस्या असेल, स्वच्छतेचे प्रमाण असेल, पाण्याची व्यवस्था असेल, अजून शौचालयाची व्यवस्था असेल. सांगायचं तात्पर्य म्हणजे इथले आमच्या इथे जे खेळायला जे ग्राउंड आहे ते ग्राउंड पण अवेलेबल नाहीये. जे काही असे गार्डन व्यवस्था जर केलेली आहे त्याची ती तुटलेली फुटलेली अवस्था आहे. आता मागे जर आम्ही बघायला गेलो, मी पुढे राहतो इथे, तर म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे गेल्या 7 ते 8 वर्षामध्ये माझ्या गार्डनमध्ये म्हणजे एकही हिरवी अशी काही कुठलीच अशी व्यवस्था नाही. म्हणजे जे म्हणजे वनस्पती लागवड असेल, ग्रॉस असेल, गार्डन म्हणून आहे पण गार्डनमध्ये जे सुशोभीकरण पाहिजे, जे खेळायच्या वस्तू वगैरे पाहिजे तर त्या वगैरे अशा काही कुठल्या अशा आढळल्या नाही, जेणेकरून म्हणजे क्रीडा किंवा जे आपण म्हणतो की आपल्या प्रभागामध्ये ज्या सुविधा उपलब्ध पाहिजेत त्या व्यवस्थित नाहीये. अनेक नागरिक जे आहेत, आम्ही इतरही काही प्रभागांमधून नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या, तर अनेक प्रभागातील नागरिक ही तक्रार बोलून दाखवतात की सुरुवातीला मतदान करताना हे येतात, पण नंतर जेव्हा निवडून येतात तेव्हा मात्र कुठेतरी दुर्लक्ष केलं जातं. या प्रभागातही तसं तुम्हाला काही अनुभव आलाय? नाही, ह्या प्रभागामधील जो नगरसेवक जो आहे तो प्रामुख्याने सर्व गोष्टींकडे, सर्व बाबींकडे लक्ष तर मात्र देतातच, तो विषय नाही. पण त्यांच्यापर्यंत ज्या कंप्लेंट्स आहेत ते गेल्यानंतर जे त्याची जी व्यवस्था होते ती व्यवस्था कुठेतरी ती म्हणजे अपुरी राहते. पाहिजे ते अपेक्षित होत नाहीये. मग त्याच्या अनेक समस्या आहेत. आता त्या स्थानिक लेवलवरती ती लोक वसाहत पण असू शकेल आणि थोडा स्लम असल्यामुळे हा विषय आहेच. तर आपण बघितलं प्रभाग क्रमांक 5 मध्ये अनेक समस्यांचा पाढा जो आहे तो या नागरिकांनी जे आहेत तो वाचून दाखवलेला आहे. आपण इतरही काही नागरिक जे आहेत त्यांच्यासोबत याच विषयावर बोलणार आहोत. आपण प्रभाग क्रमांक 5 मध्ये आणखी काही महिलांच्या समस्या ज्या आहेत त्या जाणून घेण्याचा प्रयत्न करू. ताई, काय सांगाल, प्रभाग क्रमांक 5 मध्ये तुम्हाला काय समस्या जाणवतात?
आमच्या एवढ्याच समस्या राहणार की आमच्या प्रभाग क्रमांक 5 मध्ये काहीतरी आमच्या अडचणी म्हणजे सॉल्व्ह केल्या पाहिजे. इथं जे गार्डन आहे ते व्यवस्थित झालं पाहिजे. तिथून नाही तर त्यांनी समाज मंदिर जे बांधलेलं आहे तिथं पण काही सोय नाहीये. तिथं टुकार मुलं बसता उठता, दारू पिणारे इतर वगैरे शिव्या वगैरे चालता. मग तुम्ही काही तक्रारी कोणाकडे केली होती काय? तक्रार वगैरे केली नाहीये, कारण आम्ही भाडेकरी असून मग आमची तक्रार कोण घेणार आहे का नाही. तुम्हाला जवळपास 28 वर्ष झालेत आता इथे. 28 वर्ष झालेत पण आम्ही बोलायला आणि तुम्ही भाडेकरू असाल तरी जर त्रास होत असेल तर तुम्ही याची तक्रार कोणाकडे केलेली नाही? नाही, तक्रार कोणाकडे नाही केली. पण मग आम्ही तक्रार जर करायला गेलो तर आमचे मुलं उठता बसता, त्यामुळे आम्ही घाबरतो. प्रभागात तुम्हाला इतर काय समस्या जाणवतात? इतर काही समस्या नाही. आता इथं सगळा हा वडरी समाज आहे. आता त्यांच्या काही समस्या असतील तर आम्हाला नाही सांगता येणार त्या. जो भावी नगरसेवक आहे त्याच्याकडून तुम्हाला काय अपेक्षा आहेत? आम्हाला एवढ्याच अपेक्षा आमच्या आहेत का इथं त्यांनी व्यवस्थित म्हणजे सोयी सुविधा करायला पाहिजे बा असं. हा रामनगर हा. आता त्यांनी स्वतःचे घर तर आपल्याला कोण देणार आहे का नाही. यायला पाहिजे होती त्यांनी. नगरसेवकात पण आम्ही प्रत्येक वेळेस हीच अपेक्षा मागतो की आम्हाला स्वतःची घरं द्यावा. आम्ही इतक्या वर्षापासून भाड्याने राहतोय तर आम्हाला स्वतःची घरं द्यावा. मग आता जो भावी नगरसेवक असेल त्याच्याकडून तुमच्या नेमक्या काय अपेक्षा असतील? त्याच अपेक्षा आहे आमच्या. आम्हाला स्वतःची घरं द्यावा एवढीच अपेक्षा आहे आमची. मतदानच्या वेळेस बी आम्ही तीच अपेक्षा मानतो आणि याच्या आधी पण आम्ही त्याच्याकडे हीच अपेक्षा मागितली होती की आम्हाला पैसे नको, आम्हाला दुसरं काय नको, आम्हाला स्वतःची रिकामी जागा दिली तरी बस झाली. पण इतके वर्ष झाले काहीच नाही आम्हाला. बरोबर आहे ना? श्रीराम गार्डन, श्रीराम गार्डन, पेठ रोड, रामनगर गार्डन मध्ये एवढंच आहे का व्यवस्थित केलं पाहिजे, व्यवस्थित झाले पाहिजे. अंगणवाडी आहे, एक अंगणवाडी आहे तिथून, नाही तर आपलं दवाखाना आहे, आरोग्यवर्धिनी दवाखाना आहे. ते काय ते लोक काही करत नाही. आरोग्यवर्धिनी वाले काहीच म्हणत नाही. ते म्हणता आम्हाला काही कसला त्रासच नाही, आम्ही कशाला करू बुवा असं म्हणतात ते. तर प्रभाग क्रमांक 5 मध्ये जे आहे ते आपण आहोत आता सध्या. येथील नागरिकांच्या आपण समस्या आता जाणून घेतलेल्या आहेत. त्यामुळे प्रभागात भावी नगरसेवकाकडून नेमक्या ह्या अपेक्षा ज्या आहेत त्या त्यांनी मांडलेल्या आहेत. कॅमेरामन आकाश भालेराव सह प्रतिनिधी वैष्णवी सांगळे, नाशिक.